नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। गढ़चिरौली में स्वास्थ्य सेवाओं की समीक्षा करते हुए महाराष्ट्र के सार्वजनिक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर ने अधिकारियों को रिक्त पद जल्द भरने का निर्देश दिया। मंत्री ने जिले के दूरस्थ क्षेत्रों में स्वास्थ्य व्यवस्था की वास्तविक स्थिति का जमीनी निरीक्षण किया। मंत्री आंबेडकर ने दौरे की शुरुआत भामरागढ़ तहसील के हेमलकसा स्थित लोक बिरादरी प्रकल्प से की, जहां उन्होंने समाज सेवी एवं पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रकाश आमटे से मुलाकात की और उनके कार्यों की जानकारी ली। इसके बाद उन्होंने अहेरी में हाल ही में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा उद्घाटित महिला एवं बाल अस्पताल का निरीक्षण किया। मंत्री ने अस्पताल के प्रत्येक वार्ड का दौरा किया, डॉक्टरों और स्टाफ की उपलब्धता, चल रही सेवाओं और सुविधाओं का जायजा लिया। अधिकारियों के साथ बैठक में मंत्री ने कहा कि अस्पताल में डॉक्टरों और कर्मचारियों के रिक्त पद जल्द भरे जाएंगे और स्वास्थ्य सेवाओं को और अधिक मजबूत किया जाएगा। उन्होंने अस्पताल में भर्ती महिला एवं बाल मरीजों से भी बातचीत की और उनकी समस्याओं को जाना। इस अवसर पर स्वास्थ्य विभाग के संचालक डॉक्टर विजय कांदेवाल, सह संचालक रामजी अटकीकर, उप विभागीय अधिकारी कुशल जैन, तहसीलदार बालाजी सोमवंशी, डॉक्टर कन्ना मडावी, जिला शल्य चिकित्सा डॉक्टर वर्षा लाहड़े, नायक तहसीलदार आड़ाफ सहित अन्य अधिकारी मौजूद रहे। मंत्री के दौरे से स्पष्ट संकेत मिला कि राज्य सरकार अब गढ़चिरौली जैसे दूरस्थ क्षेत्रों में स्वास्थ्य व्यवस्थाओं को सुदृढ़ करने का विशेष ध्यान दे रही है, जिससे जल्द ही आवश्यक सुधार दिखाई देंगे। आरोग्य विभागाच्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी आपण आलोय। अतिशय सुंदर अशी इमारत बांधलेली आहे। खरं तर गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर आणि देखणी इमारत की ज्या इमारतीमध्ये आल्यानंतर पेशंटला इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरनं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सुखद दिलासा मिळेल अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी बांधलेली आहे। इथं स्टाफची आवश्यकता आहे किंवा इतरही काही ज्या आवश्यकता परमिशन्स आहेत त्या सगळ्या परमिशन्स आपण देतोय। पुढच्या आठवड्यात एक मंत्रालयात बैठक आपण घेतोय, सगळ्या परमिशन्स आपण देतोय की ज्याचा उपयोग या संपूर्ण गडचिरोलीतील या सर्व नागरिकांना ज्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा दर्जेदार मिळण्यासाठी जे काही निर्णय घ्यायला पाहिजे ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेतोय आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल। गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य अधिकारी टिकला पाहिजे अशी काहीतरी वेगळी तरतूद करणार काय? निश्चितपणाने गडचिरोली जिल्ह्याची एकूणच भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर आपण एका टोकावरती आहोत। ज्या पद्धतीने इथं अडचणी होत्या त्या अडचणीमुळे सुद्धा लोक यायला इथं तयार व्हायचे, पण आता परिस्थिती बदलली। गडचिरोली पूर्वीच्या काळातला आणि गडचिरोली आताचा आता डेव्हलप होणारा गडचिरोली, भविष्यात गडचिरोलीमध्ये अनेक लोक यायला इच्छुक होतील अशी परिस्थिती आहे। हा एक भाग झाला। दुसरं, सार्वजनिक आरोग्य विभागाच्याकडे असणारे आमचे डॉक्टर्स असतील किंवा इतर सगळा आमचा स्टाफ असेल त्याला सुद्धा या ठिकाणी एका बाजूला आदिवासी बहुल जिल्हे जिथं असेल तिथं हळशी पालावून संधी देतोय, प्रमोशन मध्ये त्यांना संधी देतोय, नोकरीमध्ये सुद्धा ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने ऐच्छिक पोस्टिंग द्यायला पाहिजे इतर सेवा केल्यानंतर ती सुद्धा देण्यापूर्वी जी आर आहे तो सुद्धा आम्ही इम्प्लिमेंट करतोय की ज्याचा फायदा इतर सगळ्या पोस्ट भरण्यामध्ये निश्चितपणे होईल। भागामध्ये खूप आवश्यकता आहे। आज इथं आल्यानंतर आणखीन एक दुसरा मुद्दा लक्षात आला की 102 आणि 108 या दोन्ही गाड्यांच्या प्रभावीपणाने त्याचे उपयोग करणं गरजेचं आहे। खरं तर मगाशी सुद्धा काही ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळेला 102 ची गाडी जी आहे ती फक्त डिलिव्हरीला वापरली जाते। राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे की 102 ची गाडी ही सुद्धा 108 साठी वापरायची आहे आणि अजून त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र इथं होत नाही। त्याचा खुलासा आमचे इथले संबंधित अधिकारी देतील आणि 102 ची गाडी सुद्धा प्रभावीपणाने सगळीकडे वापरली पाहिजे आणि 108 तरी अतिशय दर्जेदार पद्धतीने काम केलं पाहिजे। काही तक्रारी आहेत त्या तक्रारीचा खुलासा मागितलाय, जिथं आवश्यकता असेल तिथं आम्ही कारवाई भामरागडला आपण गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या जे काही एकूण हॉस्पिटल मधील कामकाजाबद्दल एका बाजूला अजून सुद्धा काही सुधारणा करणं आवश्यक आहे। बऱ्याच वेळा असं होत असतं, माझे अनुभव जे आहेत ते असे आहेत, जोपर्यंत स्थानिकचे लोकप्रतिनिधी सर्व आपण पेपरवाले असाल, सामान्य नागरिक असतील, या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअर असणार नाहीत तोपर्यंत आमच्याही यंत्रणेचं काम अजून गतिमान होणार नाही। तिथं बघितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींच्या त्रुटी जाणवल्या, तर जाणवलेल्या त्रुटींबद्दल आम्ही सुद्धा सुधारणा करण्याबद्दलच्या सूचना देतोय, आवश्यक असेल तिथे कारवाई करण्याच्या बद्दल सुद्धा आपण सांगितलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य मंत्र्याचा दौरा लागतात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून एका आदल्या दिवशी 12:30 वाजता इथे पेशंट येतात या जिल्ह्यात महिला व बाल रुग्णालयात। माझी तुम्हाला विनंती अशी आहे, तुम्ही समजून घ्या, आपण पत्रकार असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, आपण सगळेजण समाजासाठी काम करतो। एकतर इतकी चांगली इमारत आपण बांधलेल्या इमारतीमध्ये आवश्यक असताना सगळ्या साधन स्वच्छता द्यायची जबाबदारी आमची आहे। तुम्ही काळजीच करू नका, पुढच्या वेळेला तुम्ही आणि मी ज्यावेळी येऊ
त्यामुळे इतकं इथं ओव्हर क्राऊडेड झालेलं असेल सगळं. आणि हे पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी इमारत बांधायला पाहिजे होती ती सगळी बांधून झाली. बऱ्याच ठिकाणी माझ्या स्वतः मंत्री असून तक्रारी असतात. मी स्वतः आमच्या इमारती ज्या बांधल्या त्या दर्जेदार नाही, मी ऑब्जेक्शन घेतले. इथं आपल्याला तसं ऑब्जेक्शन कुठे घ्यायची संधी नाही. आवश्यक असणार सगळ्या परमिशन देतो. स्वतः सीएम साहेबांनी याचं उद्घाटन केलं. त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. त्यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी आलोय. पण मग तुम्हाला पुढच्या महिन्याभरामध्ये याचे रिझल्ट आपल्याला दिसतील. डॉक्टर नाही म्हणतात मग आमचे जे भरती केलेलं आहे मग त्यांची अवस्था काय होईल? कोणती भरती केली? म्हणजे ऍडमिट केलंय तिथे डेप्युटेशनवर डॉक्टर्स आहेत. आता डेप्युटेशनवर आपले 1 महिन्याकरता 4 डॉक्टर्स आलेले आहेत. त्यांची ती काळजी घेतात. मी मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो की इथला दवाखाना सुरू झाला आणि उद्या मीटिंग लागणार आहे. परवापासून इथं ऑपरेशन नाही झाले तर मी सोडून देईन नोकरी. संपलं. ठीक आहे. गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता संजय यमसलवार की खास रिपोर्ट। गढ़चिरौली दौरे से स्वास्थ्य सेवाओं में सुधार के लिए राज्य सरकार की प्रतिबद्धता स्पष्ट हुई है। जल्द ही अस्पतालों में रिक्त पदों की पूर्ति और सेवाओं के विस्तार से जिले की स्वास्थ्य व्यवस्था मजबूत होगी। इस खबर में फिलहाल इतने ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।